सलामी फलंदाज आहे श्रीलेवण संघाचा. चला जास्त वेळ खर्च करू नका. पंच मयूर आणि प्रमोद नंतर तुम्ही करू शकता फोटोग्राफी. आणि नितेश फागे एक थर्ड अंपायर म्हणून काम पाडतील. स्कोरर म्हणून प्रसाद ठसा माझ्या गुणलेखक म्हणून जोडले गेलेले आहेत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही स्पर्धा महत्वपूर्ण स्पर्धा आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रयत शिक्षण संस्थेचे श्रीमान आरजी काते विद्या मंदिर धामणी पंचक्रोशी माजी विद्यार्थी सेवा संस्था आयोजित वंदनीय आरजी काते साहेब चषक 2024 दुसरं पर्व आपल्या भेटीला आलेला आहे. आणि लाईनमॅन म्हणून काम पाहणार आहेत सुनील कदम. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो सगळ्यांनी या दोन्ही संघासाठी. दोन्ही संघ माजी विद्यार्थी आपलेच आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. चला एक प्रतिस्पर्धी संघ नव्हे आपल्या शिक्षण संस्थेतील हे विद्यार्थी आहेत म्हणून आपण टाळ्या वाजवूया. सुनील ज्याला मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त झाला होता किताब प्राप्त झाला होता तो सुनील कोरपे आता गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय सलामी गोलंदाज म्हणून. आणि त्यांना संकेत आणि सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात बॅटर म्हणून सलामीवीर म्हणून. स्ट्राईकला आहे तो संकेत. नॉन स्ट्राईकला आहे तो सिद्धेश आपल्याला पाहतोय. पहिला चेंडू पडेल बरोबर फायनल सामन्याचा 4:13 पहिला चेंडू पडतोय. सुनील कोरपे जोरदार टाळ्या वाजवूया. मेगा फायनल स्वर्गीय आरजी काते साहेब चषक 2024 दुसऱ्या पर्वाचा मेगा फायनल. अगोदर नोचा इशारा इथे मात्र धाव बदल का पाहायचं पण नाही क्रीज मध्ये. इथे मात्र होऊ शकतं सिद्धेश किंवा मला वाटतं संकेतला धोका असू शकतो. संकेत माघारी येऊ जावं लागेल. नो होता धावबाद होतोय संकेत. पहिला चेंडू नो चेंडू आणि एक धाव आणि एक विकेट. काय दडपण आहे याला म्हणूनच म्हटलं जातं मेगा फायनल. म्हणूनच म्हटलं जातं मेगा फायनल. आपण सातत्याने या पूर्ण स्पर्धेमध्ये ही खेळपट्टी आपण पाहिलं. अनेकांच्या प्रेमामध्ये पडली. फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडली. गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडली. पण फायनल मध्ये ही खेळपट्टी कोणाच्या प्रेमामध्ये पडणार हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. दुसरा सेमीफायनल पाहिला सुनील कोरपे यांच्या प्रेमामध्ये खेळपट्टी पडताना पाहिलं. आता देखील तीच पुनरावृत्ती होईल का? खेळपट्टी साथ देईल का सुनीलला ते देखील पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा ओहो दडपण आहे प्रेशर आहे आणि खऱ्या अर्थाने प्रेशर मध्येच खेळायला फार मजा असते. पण अंतिम सामना आहे. समजदारीचा खेळ पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाज पुढे घ्यायचा प्रयत्न इथे मात्र इथे होईल का? पण नाही निर्धाव काही हरकत नाहीये. निर्धाव चेंडू धाव घेता आली नाही. रोखून ठेवले थांबवून ठेवलंय. वादळात रूपांतर होईल का आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण अजूनही नॉन स्ट्राईकला असलेला सिद्धेश मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला आणि अथर्व हो मागे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता पण जमलं नाहीये. थोडासा धीम्या गतीचा चेंडू राहिला. खेळपट्टीवरती पडला स्विंग झाला आणि मात्र अथर्वला मात्र समजला नाहीये. सरळ विसावतोय यष्टीरक्षक पंकजच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय चेंडू सुनील याच्या हातामध्ये. मेगा फायनलचा पुढे येऊन घ्यायचा प्रयत्न होता. इथं मात्र जाते सीमारेषेकडे. एक धाव नक्की दुसऱ्या धाव देखील सहजरित्या पूर्ण केला जातोय आणि 2 धावेने खातं ओपन केल्यानंतर 3 धावा प्राप्त होत आहेत. पाच बॉल काउंट झाला. हा काउंट 2 3 4 5 5 चेंडू झालेले आहेत आणि धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 3. पाहूया पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळायचं. इथं नो सांगितलेलं आहे डिक्लेअर आणि एक धाव किंवा 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल 5.
पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सुनील कोरपे यांच्या गोलंदाजीमधील. सिद्धेश खूप वेळानंतर सिद्धेशला स्ट्राईक मारेल इथं जेल होतं का पाहायचंय पण ओमकारला जमलं नाहीये. प्रयत्न केला प्रयत्न अपयशी ठरतात ओमकारचे पण षटक देखील समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत्या त्या अवघ्या 6 धावा. एक गडी बाद 6 धावा. स्वर्गीय आरजी कातेसाहेब चषक 2024 दुसरा पर्व. दुसऱ्या पर्वाचा ही मेगा फायनल आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना महा अंतिम सोहळा आपण पाहतोय. फुलका चेंडू बॅटची कडा चाटून जाते. चेंडू सरळ गलीमध्ये निघून गेला. पंकजला देखील समजला नाहीये. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये पंकज. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 7. आणि मित्रांनो पुढील वर्षी देखील अशीच असू दे तुमची सर्वांची महत्वपूर्ण साथ. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो विपुल. पुढे खेळायचा प्रयत्न झेल होऊ शकला असता. सुंदर क्षेत्ररक्षण. झेप घेतली हवेमध्ये उंच हवेमध्ये झेप घेतली. अडवला थांबून ठेवलं. 6 धावा वाचवल्या पण एक धाव नक्की मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 8. आहा सिद्धेश तटकरे आणि यांचा सिद्धेशला स्वप्नील तटकरे आणि अनिल तटकरे हे आज आपल्याला इथे कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला आपण पाहूया पुन्हा हे घेऊया. पाहायचंय विपुल याचा सुंदर सुंदर होतं षटक. विपुल याचं सुंदर सुरेख आपण पाहिलं. थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहिलं. फलंदाज नाव प्रवीण जाधव. हा नो आकुटबाचा चेंडू होता. नो प्रमोद पंच सांगतात नो चेंडू. अशा 3 धावा प्राप्त होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते ते एकूण आपण पाहूयात. गुणलेखक माझ्या जोडीला जोडले गेलेले आहेत. 11 दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय. धावसंख्या पुन्हा एकदा विपुल पुढे येऊन खेळायचा प्रयत्न लॉंग ऑनला जाताना पाहायला मिळतोय. एक धाव नक्की मिळेल आणि नोचा चेंडू देखील आहे. अशा 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 13. 1-3 दुसरं षटक विपुल याचा प्रगतीपथावरती आहे. मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल पुढून कायचा प्रयत्न सुंदर असा बॅट वरती आलाय. ताकद लावले पण काहीसा चेंडू क्षेत्ररक्षण हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव एका धावेने धावसंख्या वधारली. धावसंख्या होते 1-4 14. हो क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न तर एक पाऊल मागे गेला. शॉर्ट बॉल होता. बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. एक धाव नक्की मिळेल आणि एका धावेने धावसंख्या होते 15. आणि दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा सांगतात प्रसाद 15. ओमकार फुलका चेंडू होता. अडवले रोखून ठेवले थांबवले. इथे मात्र पाहायचं धाव बनवते का पाहायचं पण खराब क्षेत्ररक्षण ओमकार कडून आणि 2 धावा प्राप्त होत आहेत. ओमकारला देखील समजलं नाहीये. धावसंख्या होते 17. 1-7. हळूहळू धावसंख्या मात्र वाढत चाललेली पाहायला मिळते आपल्याला. ते म्हणजे श्रीलेवणा संघाची. मित्रांनो एखाद्याच्या आयुष्यात पहिलं पान बनण्यापेक्षा शेवटचं पान बना. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी शेवटच्या पानावर लिहित असतो. हो सुंदर सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख प्रदर्शन क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो ओमकार कडून आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बलाढ्य खेळाडू आहे. इथे मात्र झेल होतोय का. कमाल कमाल कॅच. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय आरजी कातेसाहेब चषक 2024 मधील कार्बन कमाल कॅच. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि विकेटचं पतन पाहायला मिळतं आपल्याला. आता मैदानात दाखल झालेला फलंदाज आहे प्रथमेश पाहायला मिळतंय. ओमकारचं सुंदर षटक आपल्याला हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. फुलटॉस घेतला बॅट वरती.
ओमकारची रणनीती फार आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळीच रणनीती पाहायला मिळते या मेगा फायनल मध्ये, कारण महत्वपूर्ण 19 धावसंख्या आहे. आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूचा सामना करावा लागतोय ओमकारचा, पण ओमकार थोडासा चक्री गोलंदाजी करताना पाहायला मिळतं आपल्याला. सुंदरता झेल होऊ शकला असता पण नाहीये, झेप घेतली पण मात्र एक धाव रोखली. आपण एक धाव रोखू शकले नाहीत. अशा एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 20 धावा. पुन्हा एक धाव उंचावलाय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न उगतोय. एक धाव, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय. एक धाव फार महत्वाची आहे. षटकाची देखील समाप्ती. धावफलकावरती धावा होते 22. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एक धाव फार महत्वाची आहे मित्रांनो. म्हणून मी नेहमी सांगेन की लोकशाहीत एका मताला, परीक्षेत एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. एक धाव फार महत्वाची आपल्यासाठी. एकेरी दुहेरी धावांवरती भर देतात हे दोन्ही फलंदाज प्रथमेश आणि प्रवीण. सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते या मेगा फायनल मध्ये. सन्नाटा, शांतता पाहायला मिळते, कारण कोणाचं नाव कोरलं जाईल. नो 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 चेंडू आणि इथे मात्र धावबाद. हाईटचा नो आपल्याला पाहायला मिळतोय. उंची होती चेंडू मध्ये. आता वैभव फलंदाजीसाठी सज्ज. एक धावसंख्या झालेली ते एकूण आपण पाहतोय 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मागेवर घ्यायचा प्रयत्न होता, झील होते का पाहायचा. एक धाव नक्की. दुसऱ्या धावचा देखील सहज प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील वाऱ्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. काहीसा दमछाक झाली होती आपल्याला श्री 11 या संघाची. धावसंख्या आहे 25. 25 धावसंख्या आपण पाहतोय. हो, मागे जाऊन खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र माघारी पडता लागेल प्रवीणला. प्रवीणची जागा घेण्यासाठी जागा येतोय तो फलंदाज. नाव फलंदाज विक्रम भीमसेन. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. भीमसेन. चला, वैभवने माघार घेतली स्वतःला. आता संदेश, ज्याने मागील सामन्यामध्ये बहादर कामगिरी केली, तो संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश एकदा चमकदार कामगिरी केली की आमच्या लक्षात येतं. शेवटचं षटक आहे. धावफलकावरती धावा आहेत ते आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वैभव आहे स्ट्राईकला आपण वैभव पाहतोय. काहीसा शांत गतीने, धीम्या गतीने चाललेला सेमीफायनल सामना. चला, जास्त डिस्कस करू नका मयूर. चला जास्त डिस्कस करू नका मित्रांनो. काही वादळे आपल्याला उद्ध्वस्त करायला नाहीत, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. त्यामुळे वादळ आणि संकटाला सामोरे जाणं गरजेचं आहे. वैभव माघारी बदलता. वैभवला बाद दिलं पंचाने. संदेश आला मैदानात. भीमसेन अजूनही मैदानामध्ये क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय. काय चाललंय? डेड बॉल. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू.
थोडक्यासाठी आपण कोणतीही गडबड करू. 3 चेंडू, थोडा विश्वास ठेवा मित्रांनो. खेळाडू वृत्ती असली पाहिजे. मी मगाशीच म्हटलं आपण एकाच संस्थेचे पाईक आहोत, एकाच संस्थेचे विद्यार्थी आहोत. आपल्यामधील आदर्श विद्यार्थी कोण, आदर्श विद्यार्थी संघ कोण, हे देखील चुरस निर्माण झाली पाहिजे. ओमकार थोडस फक्त डोक्यावरती बर्फ, जिभेवरती साखर ठेवून सेमी फायनल खेळा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. जेवढा संयम तेवढा यश आपल्याकडे येत असतं. थोडस विश्वास ठेवा. सर्व संघ आपले आहेत, गुणलेखक देखील आपले आहेत, पंच देखील आपले आहेत. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न गुदगुल्या करत जातो शिबरेशेकडे, पण एक धाव नक्की मिळेल. संदेश प्रयत्न करत होते दुसऱ्या धावांचा, पण थांबवून ठेवला भीमसेनने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती आपण पाहतोय प्रथमेश. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता, एक धाव नक्की मिळेल. आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 27. 27 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचा षटक, शेवटचा चेंडू असू शकतो. पुढे खेळायचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, एक्स्ट्रा उद्ध्वस्त. आणि धावपलकावरती धावा आहेत त्या 27 आणि 28 धावांचं आव्हान. 24 चेंडू 28 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे आरवी फायटर्स या संघाला. आरवी फायटर्स या संघाला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. चला पटापट. चला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. चला आपण मेगा फायनलकडे बोलतोय. पुन्हा एकदा सर्वांचं मी या रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मेगा फायनल मध्ये दुसरी पारी चालू झालेली आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्री 11 या संघाने 27 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. 28 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे आरवी फायटर्स या संघासाठी. आपण पाहतोय मित्रांनो, आपण पाहतोय अनिकेत, ओमकार आणि अनिकेत आपण पाहतोय. दुसऱ्यापेक्षा आपल्याला जर यश उशिरा मिळत असेल तर मित्रांनो निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ हा जास्तच लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत निराश व्हायचं कारण नाही आहे. सातत्याने जर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर निराश होऊ नका, कारण शेवटची किल्ली देखील तुमच्या यशाचा दरवाजा उघडू शकते. चला गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय संकेत. हो सुंदर ताकद होते. ओमकार धाव बाद होऊ शकला असता, जीवनदान प्राप्त होते. ओमकारला मागील सामन्यामध्ये चूक केली होती. ओमकारने ती चूक करेल का ओमकार आताच्या या सामन्यामध्ये? कारण मेगा फायनल आहे, महत्वपूर्ण सामना आहे. स्वतःला क्रीज वरती ठेवणं, सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे ओमकारला, कारण तितकाच बलाढ्य अष्टबैयू खेळाडू आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. आजच्या या स्पर्धेचे विशेष सन्माननीय व्यक्तिमत्व सन्माननीय KT लाला साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर दोन, इथे मात्र पाहायचंय, पंचांचा इशारा पाहायचाय. कोणताही हालचाल नाही आहे पंचांकडे. दाद मागितली जाते. मित्रांनो या जगामध्ये फक्त 2 ठिकाणी अपील केली जाते, एक कोर्टामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये. हो नोचा इशारा पंचांचा. एकदा पूर्ण ओमकारने सहजरित्या धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावाची भर होईल आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 3. संकेताचा पहिला षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका संदेशने. सुंदर
4 रन झाले. 9-2 बरोबर बोलतो. 4 कर. 4 धावा, क्षमा असावी. चुकीमध्ये दुरुस्ती केली जाते. संदेश दी ऑल म्हटलं जातं संदेशला संघाचं. सुंदर इथे मात्र येतोय चौकार. जबरदस्त खणखणीत दणदणीत चौकार येतोय. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि चेंडू गेला सीमारेषेला भेट. पुढे एकदा सज्ज होतोय संकेत. हो 9चा इशारा. खराब खराब गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळते आपल्याला संकेत कडून. संकेत देत आहेत पराभवाचा संकेत. इथे मात्र माघारी परतावं लागेल तो म्हणजे अनिकेतला. अनिकेत माघारी परततोय. अजूनही आता विपुल मैदानात दाखल होतोय आणि नॉन स्ट्राईकला असेल ओमकार स्ट्राईकला असेल विपुल. धावफलक आहे धावफलकावरती 9. मोठं महागडं षटक ठरू शकतं संकेत याचं. इथे मात्र सुंदर इथे धावत होते पाहायचंय पण नाही. समालोचन कक्षाकडे नेम धरताना पाहायला मिळतोय आपल्याला. प्रवीण थ्रो खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण कडून. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिला षटक मला वाटतं समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा होत आहे. त्या एकूण दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद. फुलटा चेंडू होतोय पाहायचंय पण चौकार येतोय. या छत्रपतींचा छावा मिळाला 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते धाव फलकावरती आपण पाहतोय. तुम्हा सर्वांना धाव फलकावरती घेऊन जातो. धावसंख्या होते 14. फुलटा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न केला होता. फसतोय चेंडू काही स्पर्श होत नाही हाताला. धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा फुलटा चेंडू एकदा पूर्ण ओमकार ताकदनिशी मारलेला शॉट आपल्याला पाहायला मिळतोय पण सहजरित्या 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 17. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती परताव समय. ओ मला वाटतं लक्ष नसावं काही हरकत नाहीये पण एक धाव नक्की मिळेल. एका धावेने लॉंग ऑफला मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एक धाव नक्की मिळेल. पंचांचा इशारा पाहायचा कोणतीही रिक्स नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती जाताना लॉंग ऑफला पाहायला मिळते. डीप कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात एक धाव नक्की मिळेल. धावफलकावरती धाव होत आहेत 20 धावा आपण पाहतोय आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव होत आहेत 20 आणि जिंकण्यासाठी अजून हव्या त्या 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावांची गरज. काय रणनीती असेल काय गणिमी गाव असू शकतं. निर्णय काय असू शकेल. संदेश गोलंदाजी मार्गवरती. संदेशकडे जर आपण पाहिलं तर अनुभव आहे क्षमता आहे. मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मार्गर देखील ठरले. सुंदर गोलंदाजी देखील केली संदेशने. आता मात्र मोठी मजल मारतील का. प्रवीण काढण्याचा प्रयत्न ताकद होता शॉट मध्ये. ओमकारने एक धाव नक्की मिळेल. नॉन स्ट्राईकला थांबेल ओमकार. स्ट्राईकला असेल तो आता मात्र विपुल. एका धावेने मात्र आता समीकरण बदलतो. 11 चेंडू 7 धावांची गरज. इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतो. एक धाव नक्की मिळतो. दुसऱ्याचा प्रयत्न करतात 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारली. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 23. सुंदर शॉट आणि इथे मात्र चौकारात रूपांतर होते आणि मात्र समान धावसंख्या समान धावसंख्या झालेली आहे आणि जवळजवळ विजय निश्चित. आरवी फायटर्स संघाने विजय संबंध अंतिम सामन्यावरती नाव कोरले आहे. इथे अध्याय लिहिला जातोय. पराभवानंतर लिहिला जाणारा संघर्षाचा अध्याय म्हणजेच यशोगाथा. ही यशोगाथा लिहिली जाते. स्वर्गीय दिवंगत RG कातेसाहेब चषक 2024चा महाचषकावरती नाव कोरले. दुसऱ्या पर्वावरती नाव कोरले ते म्हणजे आरवी फायटर्स या संघाने. अभिनंदन.
सगळं जे कागद दे वरचे सगळे कागद दे. आता सगळे एकत्रित आहे. सगळे बॉल काय मालिकावीर आता सगळे देऊन टाका. एक होता ना मॅन ऑफ द मॅच हो एकदम इथे ठेवला होता मी आता तो सामन्याचा मालिकावीर वेगळा आता हा कुठला द्यायचा आहे. हॅलो अतुल कदम क्रिस मध्ये यावे. अतुल कदम नाही ते दोन सर्व मानवांना विनंती आहे. सर्व माजी मित्रांना विनंती आहे कुणीही घरी जाऊ नये. थोड्याच वेळात आपला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्या सर्वांना विनंती आहे कुणीही जाऊ नये. सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मैदानाच्या बाहेर जायचं.